मी मथुरा नरेश कंस, मथुरे नगरीचा राजा उग्रसेन, त्याचा पुत्र मी कंस. माझ्या या ऐश्वर्य संपन्न मथुरा नगरीमध्ये प्रजाजन सुखात, समाधानात आणि आनंदात नांदत आहेत. माझ्या या ऐश्वर्य संपूर्ण मथुरा नगरीमध्ये प्रजाजन सुखात, समाधानात आणि आनंदात नांदत असताना माझी लाडकी बहीण देवकी हिचे लग्न करण्याचे योजले मी. तिच्यासाठी सुंदर साल सुकुमार वसुदेवाची वर म्हणून निवड केली. भरल्या मंडपात सुवर्ण अक्षतांच्या वर्षावर माझ्या लाडक्या बहिणीचं विवाह संपन्न केला. त्याच वेळेला आकाशवाणी झाली. राजा कंसा, तुझं मरण जवळ आलं आहे. देवकीच्या पोटी 8वं बाळ जन्माला येईल. तो तुझा वध करेल. या कंसाची तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली. तेव्हापासून हा कंस त्या कृष्णाच्या प्रतीक्षेत आहे. 8वा श्रीकृष्ण जन्माला येतो कधी आणि त्याला यमसदनी धाडतो कधी. आणि म्हणून वसुदेव देवकीला बंदी शाळेत टाकलो. बंदी शाळेच्या सभावतानी कडेकोट बंदोबस्त ठेवला. देवकीला पहिलं बाळ झालं. पहिल्या बाळाबरोबर 7 बाळ यमसदनी धाडली. 8वी कन्या इथे माझा घात झाला. या कंसाचा घात झाला. 8वा पुत्र जन्माला येईल आणि तुझा वध करेल अशी आकाशवाणी झाली होती. परंतु बंदी शाळेत गेलो तेव्हा पाहतो तर काय, कन्या हा कंस आनंदी झाला. मला या कंसाला मारण्यासाठी 8वा बाळ देवकीच्या पोटी जन्माला येणार होता. पाहतो तर कन्या. म्हणून हा कंस आनंदी झाला. पुन्हा आकाशवाणी झाली. कंसा सावध हो. देवकीच्या पोटी आलेला 8वं बाळ गोकुळात आनंदात खेळत आहे. या ऐकताच तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली. घेतली त्या कन्येला, पकडली, घरा तेवढा हातातून ठेवून गेली. पुन्हा आकाशवाणी झाली. कंसा, तुझं मरण जवळ आलं आहे. 8वा श्रीकृष्ण गोकुळात आनंदात खेळत आहे. हे ऐकताच तळपाची आग माझ्या मस्तकाला जाऊन भिडली. आणि म्हणूनच त्या कृष्णाचा काटा काढायचं ठरवलं. मग काटा काढायचा कुठून तर माझ्या ह्या मथुरा नगरीतील चतुर चाणाक्ष माझे राजसेवक चाणूर आणि गोष्टी यांना बोलवून घेतो. चाणूर, मृष्टी, शीघ्र माझ्या राजमाली दाखलवा. त्या काळ्या कृष्णाचा काटा काढायचा आहे मला.